मावशी ओ मावशी आल्या आल्या. काय रे पोरांनो? मावशी आम्ही अनाथ आश्रमात आलोया. तुमच्या पोराबिराची जुनी पुराणी कपडे असली तर देता का? तिथल्या अनाथ पोरांसाठी पाहिजे ती. बरोबर थांबा आणते. हा चांगले आहे त्या मावशी. हे जरा बाळानो. हा थँक्यू मावशी. मावशी जुन्या साड्या असल्या तरी पण द्या. जुन्या साड्या कशाला? मावशी अनाथ आश्रमात बायका पण आहे त्या, त्यांच्यासाठी पाहिजे त्या. बरोबर थांबा आणते. हा चांगले आहे त्या मावशी. चांगले आहे त्या मावशी. आल्या आल्या. मावशी नाव काय तुमचं? बकुळा टांगमारे. हा बकुळा टांगमारे. हा बरोबर. ओके थँक्यू मावशी. येतो. थँक्यू काय बाळानो, तुम्ही एवढं चांगलं काम करतायसा. बर बर चालतं येतो. चल रे. चांगले आहे त्या मावशी. ठेव तिथे. कुठे घेतोय? मामा मामा काय रे? आम्ही जुन्या कपड्यात ना आलोय, आम्हाला अनाथ पोर देता का? आपलं आम्ही अनाथ आश्रमात ना आलोया, अनाथ पोरांसाठी जुनी कपडे देता काय? देतो की थांबा. हा चांगलाय मामा. चांगलाय मामा. चांगलाय मामा. ठीक आहे पोरांनो. हा थँक्यू मामा. येतो. पोरांनो एक नंबर काम करताय बघा तुम्ही. बर बर थँक्यू मामा. चांगलाय मामा. थांबा थांबा पोरांनो, ही जॅकेट पण नाही त्या पोरांसाठी. बर बर चालतंय. चांगलाय मामा. हा ओके येतो मामा. हा हा चांगलाय मामा. चला 100ला 2 शर्ट, 100ला 2 शर्ट. घेताय का इस्कटो? घेताय का इस्कटो? इस्कट मी गोळा करतो. हा गोळा करतो. जावा घरला. आला हुशार माणूस. हा चला 100ला 2 शर्ट. घेताय का नुसतं बघताय? 10 दे. 10 हा उठा. तिकडे फिरा. आणि बिन माग बघता घरला पा. नको जावा जावा मामा जावा. तुमच्या बापात नव्हे जावा. घेता का इस्कटो? 100ला 2 शर्ट, 100ला 2 शर्ट. चला 50ला साडी, साडी साडी 50ला साडी. पोरा साडी केवढ्याला म्हणला? 50ला साडी घेताय का मामा? हा दे दे. हा ओके चला चला 50ला साडी, 100ला 2 शर्ट. घेताय का इस्कटो? मामा तुमच्या बापाला ठेवा, नुसतं बघताय ताजाला. जावा चला 100ला 2 शर्ट, 100ला 2 शर्ट. आईलाही जातंय का नाही? 100ला 2 शर्ट. मामा जावा घेता. जातंय का नाही? जा मामा. 100ला 2. जावा जावा. सॉरी सॉरी सॉरी. 100ला 2 शर्ट. घेताय का इस्कटो? अरे वा 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 वा. 50 रुपयामध्ये साडी मिळाली. आता घरात जातो ना बायकोला सांगतो 5000ची साडी आणल्या. बायको खुश होऊन उलट्या उड्याच मारते आता. चला हे हे बकुळा डार्लिंग, हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. 5000 रुपयाची साडी. आवडली का? 5000ची साडी? 5000ची? खरं खरं सांगा कितीला आणली साडी? मला गंडो काय साहेबी? 50 रुपयाला आणल्या. ही तर माझीच साडी आहे. मी अनाथ आश्रमातल्या पोरासने दिलेली. तुम्ही अनाथ आश्रमात जाऊन साडी आणल्या काय मला? नाही नाही इथं रस्त्यावर 2 पोरं एकत्र बसले ती कपडे आणि साड्या. काय सांगतायसा? होय. चला ती असणार आहे ते पोरं. चला त्यासनी जाऊच आता माझं इंग. चला चल चल. चला 100ला 2 शर्ट. घेताय का इस्कटो? 100ला 2 शर्ट. शर्ट 2 द्या. हा देतो. टी शर्ट देऊ काय? हा. हा चला 100ला 2 शर्ट. ही परत आलं बघायला धोपाटी घाल रे. 100ला 2 शर्ट. पळालं बघ 100ला 2 शर्ट. चला 100ला 2 शर्ट. 100ला 2 शर्ट. बाबा या माणसाच्या घरातूनच आपण कपडे आणि जॅकेट आणलेलं आणि तोच कपडे घ्यायला आलाय. 100ला 2 शर्ट, 100ला 2 शर्ट, 100ला 2 शर्ट. ही जॅकेट किती दिलं सर? 50 रुपयाला. सुकाळीच्या अनाथ आश्रमात पाहिजे म्हणून सांगितलं झाले. ते काय बसलायस मी तुझ्या तर आता. चला 100ला 2 शर्ट, 100ला 2 शर्ट. साडी 50ला, 100ला 2 शर्ट. 5ला 2 देतीस काय? 5ला धोपाटी दिन 5ला. चाल तिकडे तू. 100ला 2 शर्ट. परत आलं या. ए पोरा, अरे साडी कितीला म्हणलास? साडी 50ला साडी. हा. तुमच्या बायकोला आवडली का मग साडी? आवडली बघ. इतर 50 आणि एक साडी दे. हा ओके ओके चला. एक काम कर की, माझी बायको इथे विद्याराच्या आडाला आहे, तिला देखील लागली. बरं बरं देतो हा, देतो. ओके. दे दे. मावशी ही घ्या साडी. अरे आमच्या साड्याला आम्हाला चिकतोय तुझ्या तर. भावा ही जुनी कपडे मागून आणून इकायच्या धंद्यात लय मार खायला लागतो या. मग काय करायचं म्हणतोस? भावा ती बघ 2 बकरी. अरे भारी आहेत की, कवीचे हार आहेत. उचल.
बुरट्या मला नव्हे बकरी उचल. काय करताय काय नाही मामा बकरी बघत होतो. बघत होता का चोरत होताचा? आय शपथ चोरत होतो बघत होतो. बरं या बकऱ्या काय खाते रे? कुठली काळीवाली का पांढरीवाली? काळीवाली सांगा. काळीवाली वैरण खाती आणि पांढरीवाली? ते पण वैरणच खाते की. बरं ह्या बकऱ्या बांधता कुठं रात्रीच्या? कुठली काळीवाली का पांढरीवाली? काळीवाली सांगा. काळीवाली त्या जाळीत बांधतो आणि पांढरीवाली? तिला पण त्याच जाळीत बांधतो. बरं या बकऱ्यासनी धुतोच कशानं? कुठली काळीवाली का पांढरीवालीला? पांढरीवाली सांगा. पांढरीवालीला पाण्यानं धुतो आणि काळीवाली? तिला पण पाण्यानंच धुतो. बरं या बकऱ्या आणली तर कुठनं? कुठली काळीवाली का पांढरीवाली? पांढरीवाली सांगा. पांढरीवाली फुलेवाडीत आणल्या आणि काळीवाली? तिला पण फुलेवाडीतच आणले की. अरे त्या सगळं सेमच करतात दोन्ही बकऱ्यासनी, तर काळीवाली आणि पांढरीवाली कशाला विचारते? अरे तुला माहितीये का ही काळीवाली बकरी आमची नाही. नाही मग पांढरीवाली तुमची आहे काय? ती पण आमची नाही. अरे सकाळच्या मग कुणाला द्यायचं बकऱ्या? कुठली काळीवाली का पांढरीवाली? पांढरीवाली सांग. पांढरीवाली माहित नाही कोणाची आणि काळीवाली? ती पण माहित नाही कोणाची. अरे तुमची मजा केली मी. थांब काळीच्या. हायला मोबाईल हळूच जाऊन चोरतो. अरा आंधळाय वाटतं ही. ह्याचा मोबाईल नाही चोरायला पाहिजे होता. ठेवतो मोबाईल चोरते गावात आंधळ वाटतं. गावात अय फादर जेवाय वाडा. पाणी बघून काय पाणी वाढणार आहे मी. अरे वैभ्या सुकाळीच्या आजपासून तुझा आणि आमचा काही संबंध नाही. अजिबात घराकडे यायचं नाहीस. अहो पप्पा असं बोललं का? घरात यायचं नाही म्हणजे कुठं जाऊ मी? जा कुठं पण मसनात जा तिकडं. बोंबलं थिंडतेस काम धंदा कराय नको. बर जातो. परत यायचं नाही. परत आला तर धोपाडी घालतो बघ. आईला या कुत्र्याचं बरं आहे. खायचं आणि निवांत झोपायचं. मी पण कुत्रा असतो बरं झालं असतं. आता जातो आणि देवाची भक्ती करतो आणि देव प्रसन्न झाल्यावर सांगतो देवाला, देवा मला पण कुत्रं कर. मस्तपैकी निवांत खाऊन झोपणार. जातो. भारी आहे तुझं. ओम ओम हे देवा मला प्रसन्न हो. ओम ओम बोल बालका. हा देवा तुम्ही मला प्रसन्न झाला. कुठं आहे देवा तुम्ही? मी इथंच आहे बालका, पण तुला दिसत नाही. बोल काय पाहिजे तुला? देवा मला कुत्र बनवा देवा कुत्र. ठीक आहे बनवतो. डोळे बंद कर. हा केलं पण डोळ देवा. आजपासून तू कुत्रा झालास. तथास्तु. हा थँक्यू देवा. हा, देवा कुठं कुत्र झालोय मी? हाय असंच आहे. अरे बालका तू कुत्राच झाला आहेस. सगळ्या जगाला दिसताना तू कुत्राच दिसणार आजपासून. आणि तू काही जरी बोललास तरी सगळ्यांना तू भुंकतोयस असंच वाटणार. होय काय देवा? हा थँक्यू देवा. होय आता डोळे बंद कर. हा केले. आता हळूहळू तुझ्यात बदल व्हायला लागलाय. आता तू कुत्रा व्हायला लागलायस. आता तुझा आवाज कुत्र्यागत येईल. आईच्या गावात खरंच कुत्र झाले वाटतं. होय बालका आता जाऊ शकतोस तू. हा थँक्यू आईला कुत्र भारी आहे की. या आईला ही माणूस जरा चांगलं दिसते. जातो ह्याच्याकडं. हा ह्याच्या आईला ह्याला साड्या विकून मी गंठीवलं होतं की. पण जाऊ त्याच्या आईला. त्याला आता मी कुत्र दिसतो या, त्यामुळे त्याला काय कळणार नाही. बकुळा बाहेर ये का जरा. काय हो?
ही बघ कुत्र कसलं भारी आहे, पाळूया का आपण? हट, सर माग नको कशाला उगच कुठे पण हागल. काही नाही कुठं हागत तुझ्या का पटात त्या पाळू देखील. बघा बघा कसं बघतोय मला. अगं बुक्कत नाही, तू पाहाय नको म्हणलीस म्हणून ती तसं करत असेल. नको कशाला उगच दूध कुठं आणायचं ह्याला. अगं उंडके दूध नाही लागत मला, शेळी भाकरी पण चालतं, पाळू देखील. बघा कसं बघतोय. का बस तू, मी पाळणार आहे तुझा हात. मालक अरे पाडशील. टॉम्या बस बस इथं, बस बस इथं पोहत्या बस. तुला खायला तो बस इथं. आईच्या गावात जोडणी झाली, आता मस्त पैकी बसून खायचं. अरे काय गेलं का? हा ही घे भाकरी खा. शिळे भाकरी आणल्याच सकाळच्या. का का संध्याकाळी करायची तुला ताजी भाकरी. असं त्याच्या आईला संध्याकाळी ताजी मिळत्या. सकाळच्या बांधून घाललं का मला. मला या तासा इकडे ये 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 ये. अरे अरे थांब 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 थांब. हा आता इथं बसून राखण करायची बघ घराची. आईला ही बुरट सगळ्या गावाला भुकायला होते काय मला. हा बस इथं भाकरी काही. बकुळा आता घराबाहेर कुत्रा आहे बघ आपलं, कसलं बी सामान बाहेर पडू दे की अजिबात चोरी होणार नाही बघ. होय हो, ही तर माझ्या लक्षात झालं नाही. बरं झालं आपण कुत्रा पाळल्या ती. मग तात्या तात्या काय व्हायचं काय तात्या काय रे बाब्या. कुत्र्याला दारा तुमच्या. अरे उठ तिकडे उठ. मला कोण घोटाला बघा. ये काय नाही करत. भुकतेशी मला. सकाळीच्या बाहेर येतो धावतोच, पायाचा कणकाच पाडतो तुझ्या. ये बाब्या बस. काय म्हणतोस? काय नाही, ते परवा दिवशी घेतलेलं तुमचं 500 रुपये द्यायला आलं. बर बर थँक्यू पैसे परत दिल्याबद्दल. बर बाब्या बाहेर बांधलेला आमचं कुत्र कसं वाटलं तुला? जोरात आहे, शिकारी आहे काय? नाही नाही गावठीचा पण एक नंबर डेंजर कुत्रा आहे ती. जोरात आहे. बरं जाऊ का? अरे चहा घेऊन जा की. नको नको जातो. बर बर चालतंय. कुत्र्याला भेट असलं तर सोडा येऊ का बाहेर? नको नको भेद काय नाही, जातो माझं मी. हा, जा जा. कसा आहे कुत्रा असले की माणूस दचकून असतोय. कशी जिरवली भरते. तात्या खरंच लय डेंजर आहे तुमचं कुत्र. मग काय डेंजर आहे म्हणूनच पाळलंय कुत्रे. नाव काय ठेवलंय त्याचं? याचं नाव हा मोन्या. मोन्या मोन्या नको सकाळी चांगलं काय जाऊ. तात्या चला जातो. हा चालतंय. अहो इकडे या जरा. काय ग? ही दूध द्या कुत्र्याला. बर बर. मोन्या इधर दूध पे. हा एक नंबर काम केलं मालक. अहो आता कुठल्या पण गावाला गेला तर चालतंय बघा. कुत्रा आहे राखण करायला. होय काय टेन्शन नाही बघ. कुलूप नाही घातलं तरी चालतंय, दार उघडं ठेवलं तरी घरातलं काय हलणार नाही बघ. ए थांब तुझ्या दार थांब. गेलं वाटतं चोर चोरी करून निघाला तरी पादत पडलंय कुत्र. सुट्टीत येता याला नाही थोपाडीत करतो. आमच्या गावात कंबाट मोडलं कोणी काय. तुला कशा पाळलाय? राखण केलं नाही तर धोपाटी पडते वाटतं. काय झालं? अगं बाकी एक चोरटा आल्याला चोरी करायला बकेट चोरण्यात होता आणि कुत्र झोपलेलं इथं म्हणून काढले एक धोपाटी. अनेक दोपाटी घालायचे नाही का? नुसतं खाता आणि झोपते. खायला पाहिलं वेळेला. आईला गाणं कसं वाटत. बघा कसं बघतं. थांबा त्याला. राखण करायला का पाळलंय तुला? कशाला पाळलंय? चला. बर हा चालतंय चालतंय. हा बर बर चालतंय. हा ओके ओके.
हा आहाड मुत्तेसवी गाडीवर काय झालं का मारलं कुत्र्याला कुत्रा मुत्ताय तुमच्या गाडीवर. अरे तुझ्या लय मुतलं वाटतं ए छान तिकडे चुक आता त्या कुत्रा ये मोड्या पाकोनीच्या परत गावतो भाऊ. आणि घ्या तू पण गाव परत लचकाच काढतो तुझा ए अरे अन्या कुत्र कुठं आणलं ती शिरात नाडले डाबरम्या नाही. काळा डाबर मॅन बरं अन्या कुत्री सोड तिकडे ये इकडे जरा तांबा खाऊया. बरं अन्या उंदा काय केलंस रानात. घाऊ केलाय बघ. हा चांगला आहे तुझं मग. इकडे या मागच्या जन्मात मी माणूस होतो भाऊ. होय काय मी पण माणूसच होतो देवाची भक्ती करून कुत्रा झालोय. काय सांगतेस मी पण देवाची भक्ती करूनच कुत्रा झालो या. माणूस होतो तेव्हा लय कामाला लागायचे आता मालकाचं खातोय आणि घराच्या राखण करतोय नुसते. आईला तुझं बरायला का आमचं मालक मला खायला देतय पण लय मारतय ना का भाऊ. बरोबर अरे मालक आलं. नाव काय तुझं पप्पी मी पप्पी दे. गावातलं ऍटिट्यूड आहे ना बाजव्याच्या महिन्यात गावत आहोत. मालक कणकमाडीला आलोच. चल आओ त्या कुत्र्याला बांधा आणि पुरगीला घेऊन जावा आपली पुरगी आल्या स्टँडवर. काय अश्विनी आल्यावी बर जातो कुत्र्याला पण येऊ का. कुत्र्याला कशाला त्या कुत्र्या बसून आणायची पुरगीला. चालते बांधा तिकडे. बरोबर बघतो. मालक मी पण येते की मालक. मालक अरे येतो की मालक. येतो मालक. पहिला मालकाची पुरगी आल्या जमलंय माझं. आईच्या गावात मी तर कुत्रा आहे भांग पाडून काय उपयोग तिला मी कुत्राच दिसणार आहे. शट. अगं पुरी चालत आल्याशिवाय आलो असतं की. पप्पा किती उशीर लावला साई आला. अगं कुत्र पाळले आपण त्याला फिरवायला घेऊन गेलो होतो म्हणून उशीर झाला बस. अय्या खरंच बरं झालं की आता आपल्या घराची चांगली राखण होईल. होय बस आता होय बरं. गाडी. आयला अजून कसा आलाय मालक पुरकीला घेऊन लाईन मारायला थांबते मी. पावडर लावतो तो आईच्या गावात मी तिला कुत्रच दिसणार आहे. आयला शट पावडर लावून काय उपयोग नाही. अय्या किती छान आहे कुत्र. थांब तुला कॅडबरी देते. तुला चांगलेच बघ ही दोघं लय बाद आहे. डबऱ्यात तुला तुझ्या तोंडाला कवर पडते की. अगं आई चांगलं आहे की कुत्र कशाला मारतेस. चांगला आहे म्हणते तू चलात. आईच्या गावात मालकाची पोरगी एकदम अप्सर आहे पटवतोच तिला. हा पण आईला मी आता कुत्र झालो या कसं पटवणार तिला तिला कुत्राच दिसतोय मी. ए देवा परत मला माणूस कर. आओ पप्पा जाते ना मी. बघ अश्विनी लय आगाऊपणा करू नको नाहीतर या कुत्र्यावर लगेच लावून देईन तुझं. मालक तयार आहे मी तयार आहे मालक. आओ पप्पा जाते ना मी फिरायला गोव्याला. तुला शेवटचं सांगतोय असलं गोव्याचं ना सोडून दे नाहीतर खरोखर या कुत्र्यावर लगेच लावून देईन. लावा कुत्र्यावर लगेच लावा माझं. चालते तयार आहे मालक. कुत्र्यावर तयार आहे बघ हराकडे. आईच्या गावात ह्या मालकिनीच्या लगीन करतो म्हणते मी मालकीन मोडा घालत्या धावतो तिचा कार्यक्रमच करतो रातच्याला. वाव 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 वाव
मेलो की भाऊ झोपला नाही नाही झोपलं भाऊ मालकाच्या घराचे राखण करायला लागत्या नाही तर मालक धोपाटे घालते भाऊ भाऊ मग कशाला थांबलाय जाग पळून पळून जाणार तो पण मालक सकाळी त्या पुरगीला म्हणलं या आगावपणा केलास तर या कुत्र्यावर लगीन लावून देईन म्हणून थांबली ती आशेवर मालक लगीन लावून देईल म्हणून मग मी पण थांबतो तुझ्या बदले गेलं लावून दिलं नाही तर माझ्यावर तर देईल भाऊ काय तोंड्या डाबरमॅन चालले मला आवडले ती भाऊ बर जा तुम्ही आमच्या मालकाची पुरगी बर माझं लगीन लावून देईल मालक हा सकाळच्या आधी मालकाला पुरगी बघ जा बिन लागणार आहे ते अरे घरात आहे रे हा ठीक आहे मोन्या कुकू कुकू कु हॅलो मंदार अरे माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय मला लग्न करायचंय तुझ्याशी तुझ्या आईला तुझं लवर आहे हाड अरे कुत्रा आहे रे आमचं भुकतय आम जरा लांब जाते तुझ्या आईला तुझ्या मारत्याशी मालक 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 तुमच्या मुलगीचं लफड आहे तुम्ही तिचं लगीन माझ्यावर लावून देणार होतं ना मालक मालक आईच्या गावात कुत्रा आहे त्यामुळे माझी भाषा पण कळून झाली आहे मालकाला काय करू आता आईला मालकाची पोरगी मला लय आवडल्या मला तिच्यावर लगीन करायचं पण मी कुत्रा आहे आता एक काम करतो देवाकडे जातो देवाला म्हणतो मला माणूस कर नाहीतर ही दुसऱ्या कोणावर तर लगीन कर देवा आलो मी देवा देवा मला प्रसन्न बोल बालका काय समस्या आहे देवा मला परत माणूस करा देवा परत मला माणूस करा बालका एकदा कुत्र केल्यावर परत तुला माणूस करता येणार नाही आता तू कधीच माणूस होणार नाहीस देवा पाया पडतो तुमच्या देवा मला मालकाच्या पुरगीवर लगीन करायचंय देवा प्लीज मला माणूस करा आता तुला परत कुत्र्याचा माणूस बनवता येणार नाही तू आता आयुष्यभर कुत्राच राहशील आता जा आणि तुझ्या मालकाच्या घराची राखण कर या बोरट्यानं आपल्या साड्या आपल्याला विकलेल्या काय आता कसा गंडीवला हिप्नोटाईज केला त्याला आता त्याला वाटायला लागलं तो कुत्राच आहे ती तुम्ही बी एक नंबर ऍक्टिंग केली सा त्याला पक्क पटलं की तो कुत्राच आहे देवा मला प्लीज माणूस कर बालका नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.